नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आराध्या हाऊस क्वीन। तर आज मी दुसरा ब्लॅक फॉरेस्ट केक रेडी करणार आहे। कारण याच्या आधी मी जो एक व्हिडिओ शेअर केला होता ब्लॅक फॉरेस्ट केकचा, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी 2 ऑर्डर केकच्या मला आलेल्या आहेत। त्याच्यापैकी मी एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे आणि हा दुसरा व्हिडिओ आहे। जर पहिला तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती नक्की बघून घ्या। त्यासोबत हा मी दुसरा केक रेडी केलेला होता, त्याचा व्हिडिओ मी आज शेअर केलेला आहे। तर बघा, याही केकला मी त्याच पद्धतीने 3 लेयर्स कट केल्या होत्या आणि अशा पद्धतीने याचं फिलिंग केलेलं होतं। आणि मी याच्या फिलिंगसाठी स्ट्रॉबेरी क्रश, त्याचसोबत चेरीचे पण क्रश करून टाकले होते आणि आपलं चॉकलेट कंपाऊंड ते सुद्धा मी क्रश करून याच्यावरती टाकून घेतलेलं होतं आणि हे शुगर सिरप वापरलेलं होतं। तर अशा पद्धतीने मी हा केक रेडी केलेला होता। तर बघा, मी आता 3rd लेयर ठेवून दिलेली आहे आणि याला सुद्धा क्रीम लावून याचं क्रम कोट करून घेणार आहे। तर मी हा फुल व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला नाही, कारण माझा जो पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी याची डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर बघा, त्याच पद्धतीने मी याला व्यवस्थित असं फायनल क्रम कोट करून घेणार आहे आणि त्यासोबत फायनल आयसिंग सुद्धा आपल्याला लगेचच करून घ्यायची आहे, कारण मला या केकच्या 2 ऑर्डर 1-2 तासातच रेडी करून द्यायच्या होत्या। त्यामुळे मी हा केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला नव्हता। तर याचं लगेचच मी फायनल आयसिंग करून घेतलेलं होतं। तर बघा, अशा पद्धतीने मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने आणि त्यासोबत आपल्या कार्डने अशा पद्धतीने याचं फायनल आयसिंग मी करून घेतलेलं आहे। तर बघा, अशा पद्धतीने माझा हा फायनल आयसिंग करून झालेला आहे। तर आता मी चॉकलेट कंपाऊंड काही क्रश करून घेतलं होतं, ते याच्यावरती मी टाकून घेणार आहे आणि नंतर मी मोदक नोझल घेतलं होतं आणि मोदक नोझलच्या साहाय्यानेच यावरती डिझाईन करून घेतली होती। आणि त्याचसोबत मी एक स्टार नोझल घेतलं होतं नूर N1चं, त्याने अशा पद्धतीने मी फ्लावर काढून घेतले होते। तर खूप छान अशी डिझाईन आपली रेडी झालेली होती आणि कस्टमरला सुद्धा ब्लॅक फॉरेस्टचे केक खूप आवडतात। तर माझा हा केक जो मी बनवला होता तो सुद्धा कस्टमरला खूप आवडला होता। तर बघा, अशा पद्धतीने आपण डिझाईन करून घेतलेली आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये जे चॉकलेट कंपाऊंड मी छोट्या खिसणीने किसून घेतलं होतं, बघा अशा पद्धतीने छोटे छोटे क्रम्स झाले होते, ते मी याच्यावरती व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने टाकून घेणार आहे। आणि नंतर शेवटी बॉर्डरसाठी मी मोदक नोझलच यूज केलेला आहे, त्यामुळे आपला केक दिसायला सुद्धा खूप मोठा दिसत होता। आणि हा केक अर्धा किलोचा होता। त्यासोबत हा केक मी 250 रुपयाला सेल केलेला होता। तर तुमच्या इथे जर केक सेल करायचा असेल तर तुम्ही किती पैसे घेता हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आमच्या इथे बेकरीमध्ये खूप स्वस्तात केक मिळतात, त्यामुळे मलाही खूप कमी किमतीमध्ये केक सेल करावे लागतात। तर बघा, सर्वात शेवटी मी याला आता सिल्वर डस्ट करून घेत आहे आणि अशा पद्धतीने माझा हा केक रेडी झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।